शिवसेना कुपवाड शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान यांच्या प्रबोधिनी प्रशाला विश्रामबाग सांगली येथे आज 250 वयांचे वाटप करण्यात आले। सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना प्रणाम करून शाळेतील 5वी ते 10वी वर्गातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर म्हणाले की प्रत्येक लहान मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन वह्यांविषयी आकर्षण असते, त्या मिळाल्या की त्यांना खूप आनंद होतो। असा आनंद जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता यावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। इतर वायफळ गोष्टींवरती खर्च न करता शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून नवीन पिढी घडवावी, यातूनच उद्याचे अधिकारी व देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार होतात। हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी यापासून प्रेरणा घेऊन हे काम पुढे चालू ठेवावे। संस्थेचे अध्यक्ष विजय नामजोशी सर म्हणाले की सूरज कासलीकर यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, यामुळे समाजातील गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचेल व त्यांचे शैक्षणिक अडचण दूर होईल। या प्रसंगी बोलताना त्यांनी शिवसेना कुपवाड शहर व सूरज कासलीकर यांचे आभार मानले। शिवसेना ही नेहमीच 80% समाजकारण 20% राजकारण करते, हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सूरज कासलीकर काम करतात, याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक संजय कुलकर्णी, शिक्षिका अमृता कुलकर्णी, शिवसेना शहर संघटक संदीप पवार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मराठा यांनी केले। आभार प्रदर्शन यशवंत जाधव यांनी केले। आपल्या संस्थेचे अध्यक्ष साहेब नामजोशी सर यांचे मी शिवसेना कुपवाड शहराच्या वतीने आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली आणि आपल्या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। पण सर्वजण मुलं लहान आहात, यातील काही माझे मित्र आहेत। काल आम्ही एक ठिकाणी वही वाटप केले, भाषण ऐकलं असेल, पण बाकी सगळे नवीन आहेत, तुमच्यासाठी म्हणून सांगतो। भाषण सर मी काय करणार नाही, एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो की वही वाटप कशा प्रकारे काय प्रेरणेने केलेले आहे। आपण सर्वजण मुलं या युगामध्ये जन्माला आला की मोबाईल असो, सोशल मीडिया असो, याचा आपल्याला भरपूर उपयोग झाला। आज तुम्हाला जर एखादा प्रश्न पडला तुम्ही लगेच गुगलला विचारता की गुगल या शहराची राजधानी, या देशाची राजधानी कुठली, ताबडतोब गुगल एक सेकंदात उत्तर देतो। पण आमच्या वेळी तसा जमाना नव्हता, तर शिक्षक हेच आमचे गुगल होते। कुठलाही प्रश्न पडला तर शिक्षकांकडे जावं लागायचं। दुसरी गोष्ट अशी होती की परिस्थिती फारशी अशी मजबूत नव्हती, आणखी मोठ्या भावाची पुस्तकं लहानाला मिळायची, आता मिळतात की नाही माहिती नाही, पण आमच्या वेळेस व्यासपीठावर जेवढे उपस्थित आहे माझ्यामध्ये सर्वांना हा अनुभव असेल। आणखी मागच्या वर्षी ज्या शिल्लक राहिलेल्या वह्या असायच्या त्याची पानं काढायची आणि त्याच्या वह्या बाइंडिंग करायच्या आणि त्या वह्या आपल्याला वापरायला लागायच्या। एक 3-4 विषयाच्या वह्या तयार व्हायच्या, एक 2-3 विषयाला वह्या कमी पडल्या की पालक नवीन घेऊन द्यायचे। पण तो प्रचंड आनंद व्हायचा की नवीन वही मिळाली। पण माझे पहिल्यापासून अशी मनस्थिती आहे की सगळ्या विषयाला मला नवीन वही मिळायला पाहिजे, काही मिळायची नाही। मग म्हटलं ठीक आहे, आपल्याला मिळत नाही तर ठीक आहे, आपण जेव्हा मोठं होऊ, आपण जेव्हा कमावतो होऊ, आपली परिस्थिती ज्यावेळी होईल त्यावेळी आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे सर्वांच्या जीवनात हा आनंद व्यक्त म्हणजे पोचवावा, ही भावना मनाची तेव्हा बाळगली। ईश्वराने साथ दिली, चांगल्या कंडिशन मध्ये आलो। पहिल्या वर्षी 500 वह्या वाटप करताना घालणं घालावी लागली, सगळं घ्यायला लागलं, पण तळमळ बघून समाजातील अनेक लोकांनी मदत केली। दुसऱ्या वेळी वह्याचा टप्पा 1000 वरती गेला, नंतर 1500, 2000, या वर्षी सुद्धा 2000 वह्याचं आपण वाटप करतो सगळ्या विद्यार्थ्यांना। दुसरी गोष्ट अशी की मागच्या वर्षीपर्यंत आम्ही लहान वह्या वाटत होतो, मग लक्षात आलं की लहान वह्याचा उपयोग होत नाहीये। 5वी पासून पुढे आता नोटबुक सगळे तुम्ही चालू केलेले आहेत,
म्हणून यावर्षी ती पण सुधारणा करून घेतली आणि नोटबुक सगळ्या छापून आणलेले आहेत. पेपरची क्वालिटी पण चांगली वापरलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगायची असं कारण आहे की आजपर्यंत आम्ही एक साधारणतः 20,000 वह्यांचं वाटप झालं. अजून पुढे हे काम चालू राहील. 50,000-60,000 वह्या 70,000 वह्या आमच्या थ्रू वापरल्या जातील. पण जिथं जिथं मी जातो शाळेत त्या शाळेत मी हा मुद्दाम सांगतो. आज तुम्ही लहान आहात, तुमच्याकडे काही लोक शिक्षक होतील, काही क्लार्क होतील, काही क्लास 1 ऑफिसर होतील, ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे जो तो घडेल. पण याच्यातून प्रेरणा घेऊन एक 50 विद्यार्थी जरी असे तयार झाले की नाव कुणाचं लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. एक शिवसेनेचा अध्यक्ष येत होता, आमच्या शाळेत असं वही वाटप करत होता. आम्ही पण पुढे मोठं होऊन असं वाटप करू आणि माझी परिस्थिती चांगली झाली मी इतरांना मदत करीन. तर 50 विद्यार्थ्यांनी जर 50,000 वह्या वाटप केल्या तर 2.5 लाख वह्या आपल्या त्यांनी वाटल्या जातील आणि समाजातील लोकांना त्याचा उपयोग होईल. आज आपली कमाई किती आहे, आपण करतो का, या गोष्टीला महत्व नाही. पण आपण समाजासाठी काय करू शकतो या गोष्टीचा महत्व आहे. तर ती प्रेरणा तुम्ही सगळ्यांनी घ्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट मी आज तुम्हाला मुद्दाम सांगतो. आज 5वी ते 10वी हे वर्ग इथे घेतलेले आहे. 5वी 6वी 7वी सोडून द्या, 8वी 9वी 10वीचे पण मुलं आहेत. तरी पण मी तुम्हाला विचारतो 40% वाले किती मुलं आहेत? हात वर करा. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. 60 ते 70%. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला सांगतोय का की एक गोष्ट तुम्ही मनाशी बाळगा की मला 40 ते 50 ते 60% मार्क पडले. मी माझा प्लॅन असा करीन की मला एक 10% मार्क माझ्यामध्ये इन्क्रीज होतील. 50% वाल्यांनी मार्क प्रयत्न करायचा मी 60 ते 65% पाडीन. 60% वाल्यांनी प्रयत्न करायचा मी 70 ते 75% पाडीन. आणि 75च्या पुढचा तर कोणता काही प्रश्न नाही, तो 80-90% आरामात पाडीन. हा प्रयत्न लगेच यशस्वी होणार नाही. लगेच आता युनिट टेस्ट तुम्हाला वाटते महिन्यातच असेल, यावेळेला हा रिझल्ट येणार नाही. पण टर्मिनलला आतापासून जर तुम्ही प्रयत्न केला तर 100% त्याचं यश मिळेल. ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय की कुठलीही जिद्द, कुठलीही गोष्ट आपण आपल्या मनाशी पहिले बाळगली पाहिजे. आई वडील सांगतात अभ्यास करा, अभ्यास होणार नाही. शिक्षक काय करणार, शिकवणार, अभ्यास करा, अभ्यास होणार. पण जेव्हा तुम्ही मनाशी ठरवणार की ही गोष्ट मी करणार तेव्हा ती नक्की होणार. आज माझे मित्र आहेत, मला बरेचसे ओळखतात. आज मी तुम्हालाही सांगतो की स्वप्न ही कधी झोपलेल्या डोळ्याने बघितलेले स्वप्न पूर्ण होत नाही. उघड्या डोळ्याने स्वप्न बघायची. स्वप्न ती पूर्ण होतात जी आपल्याला झोपू देत नाही. म्हणून आजपासून तुम्ही सगळेजण असा प्रयत्न करा की मी चांगल्यात चांगले मार्क पाडीन, चांगल्यात चांगलं यश घेईन. आपली परिस्थिती जर बदलवायची असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. चांगलं शिक्षण घ्या. आज नशिबाने सावरकर सारख्या संस्थेमध्ये तुम्हाला शिक्षण मिळते. तिथं स्टाफ चांगला आहे, शिक्षकांची तळमळ आहे की माझ्या विद्यार्थ्याला मार्क चांगले पडावे. त्याचं एक उत्तम उदाहरण काल मी प्रिन्सिपल साहेबांच्या केबिनमध्ये बघितलेलं आहे. शिक्षकांकडून तुम्हाला सर्वतोपरी मदत मिळेल, बाहेरच्या लोकांकडून तुम्हाला सर्वतोपरी मिळेल. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं यश मिळणार नाही. आज तुमच्या सगळेजण युट्यूब शॉर्ट बघता की नाही? आज सगळेजण घरी जाऊन एक गोष्ट बघा. नितीन बानवडे पाटलांची एक गोष्ट आहे, लता भगवान करे म्हणून. तिथे जणांना माहिती नितीन बानवडे पाटील शिवव्याख्याते आहेत. शिवाजी महाराजांवरती प्रचंड मोठा अभ्यास आहे आणि त्यांच्या बीज बघा, मोठी मोठी बीज आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की शरीर जेव्हा पाण्यात बुडत असतं ना तेव्हा पाण्याला शरीराला जशी श्वासाची तीव्रता लागते नाही तशी तीव्रता तुम्हा लोकांना यशाची भासली पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या मनात ही तीव्रता निर्माण होईल त्या दिवशी यश तुमच्या दारात हात जोडून उभं राहील. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी विजयानंद जोशी, अध्यक्ष सावरकर प्रतिष्ठान. आज आमच्या संस्थेमध्ये कुपवाड शहर अध्यक्ष श्री सूरज कासलीकर यांनी शिवसेनेतर्फे आमच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना 250 वह्यांचं जे वाटप केलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. त्यांनी असेही सांगितलं की पुढं ते 10 सायकलीचं वाटपसुद्धा ते मुलांसाठी करणार आहे. त्यामुळे परत एकदा शास्त्रज्ञ